नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात शांतता समितीची विशेष सभा पार पडली। आगामी निवडणुका आणि दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा सहभाग, पोलिसांची सूचना आणि सुरक्षा उपायांची महत्त्वपूर्ण चर्चा। म्हसळा पोलिसांकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली। या सभेला विविध समाजप्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक, विविध उत्सव मंडळ प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला दिल्लीतील बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 1993च्या मुंबई ब्लास्टची आठवण करून देत सतर्कतेची गरज किती वाढली आहे यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पारखे यांनी भर दिला। म्हसळा तालुक्यातील आंबेतखाडी पट्टा, संदेरी, तोराडे आणि पांगलोलीसारखे दुर्गम भाग लक्षात घेता गुन्हेगारी आणि संशयास्पद हालचालींची माहिती नागरिकांनी त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीत नाका तपासणी वाढवणे, सतत गस्त ठेवणे आणि CCTV यंत्रणेला अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला। म्हसळा शहरातील सुरू असलेली CCTV बसवण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीला पोलिसांनी सूचना करण्याचे सांगितले। हॉटेल, बार, परमिट रूम आणि गजबजलेल्या ठिकाणी कॅमेरे तातडीने बसवावेत अशी नागरिकांची मागणी ही सभेत प्रकर्षाने समोर आली। म्हसळा शहरात होणाऱ्या सातत्यपूर्ण ट्रॅफिक जामकडेही सभेतून लक्ष वेधण्यात आले। धूम स्टाईलने मोटारसायकल चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची भावना होती। तसेच शहरासाठी किमान 2 ट्रॅफिक पोलीस आणि 6 अतिरिक्त पोलीस मिळावे यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवावा अशी मागणीही करण्यात आली। या बैठकीस माजी सभापती महादेव पाटील, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, मुस्लिम समाजाध्यक्ष मोहम्मद अली पेंडकर, डॉक्टर मुबश्शीर जमादार तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। म्हसळा तालुक्यात नागरिक आणि पोलिसांचा असा संवाद वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्थेची परिणामकारकता आणखी मजबूत होणार आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।